हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शहा सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याकरिता मी घेऊन आलेलो आहोत बायोलॉजी महामॅरेथॉन. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 50 क्वेश्चन्स जवळपास कव्हर करणार आहोत. तर पहा, आपण सुरू करूया आपला हा व्हिडिओ. पहिला प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर हा आहे, ब्लड वेसल दॅट कॅरी ब्लड अवे फ्रॉम हार्ट आर कॉल्ड. म्हणजे काय? हृदयापासून दूर रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात? प्रश्न चांगला आहे. पहा, आपल्या बॉडीमध्ये 3 वेगळ्या प्रकारच्या रक्तवाहिन्या राहतात. किती प्रकारच्या? 3. कोणकोणत्या? आर्टरीज म्हणजे धमन्या, व्हेन म्हणजे शिरा आणि कॅपिलरीज. अशा 3 वेगवेगळ्या काय राहतात? ब्लड वेसल. यापैकी जी आर्टरी राहते त्या आर्टरीचं काम राहते की हृदयापासून रक्त जे आहे ते दूर घेऊन जाणे. हृदयापासून रक्त कुठे घेऊन जाणं? दूर घेऊन जाणं. हे काम कोणाचं आहे? आर्टरीचं म्हणजे धमनीचं आहे. त्यानंतर व्हेन काय करते की ऑर्गन्स जवळ जे काही आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे ऑर्गन्स आहेत त्यांच्यापासून डिऑक्सिजनेटेड म्हणजे असं ब्लड, असं रक्त ज्यामध्ये काय नाही आहे? ऑक्सिजन नाही आहे, असं ब्लड प्रत्येक ऑर्गन पासून आणते आणि कशामध्ये नेऊन टाकते? हार्टमध्ये नेऊन टाकते. कोण टाकते नेऊन? व्हेन्स म्हणजे शिरा. शिरांचं काम असतं की वेगवेगळ्या ऑर्गन्स पासून डिऑक्सिजनेटेड ब्लड आणणं आणि ते हृदयात नेऊन टाकणं. मग नंतर हृदय त्याला पाठवतं कोणाकडे? लंग्सकडे. तर हृदय हा महत्वाचा ऑर्गन आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर पहा. मग मला सांगा, काय होतं? दूर रक्त वाहून नेणारे कुठून? कोणापासून? बोला, कोणापासून? हृदयापासून. कुठे घेऊन जाणारे? दूर घेऊन जाणारे. कोण असतात? धमन्या. धमन्या म्हणजे आर्टरी. कळालं? जर का म्हटलं असतं मी दूर वाहून नेणाऱ्याऐवजी आणणारे कोण, तर म्हटलं असतं आपण शिरा. कळालं? हे झडपा जे असतात त्या व्हेन्सवर असतात, आर्टरीवर नसतात. पुढचा प्रश्न, विच प्रोटोझोन कॉज अमिबियासिस. म्हणजे अमिबियासिस रोग कोणत्या प्रोटोझोआमुळे होतो? तर अमिबियासिस ही जी बिमारी आहे यामध्ये पोट खराब होतं. ठीक आहे, पोट खराब होतं आणि ही बिमारी एका प्रोटोझोनमुळे होते. त्याचं नाव आहे एंटामिबा हिस्टोलिटिका. काय नाव आहे? एंटामिबा हिस्टोलिटिका. लक्षात ठेवजा. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. तिसरा प्रश्न पहा, विच प्रोटोझोन कॉज मलेरिया. मलेरिया हा कोणत्या प्रोटोझोआमुळे होतो? मलेरिया हा प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स नावाच्या प्रोटोझोनमुळे होतो. काय नाव आहे? प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. पर्याय क्रमांक 2. अमिबामुळे होतो का? नाही होत. ट्रिपॅनोसोमा याच्यामुळे होतो का? नाही होत. GRDA याच्यामुळे होतो का? नाही होत. कोणामुळे होतो? प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. त्याला विवॅक्स सुद्धा म्हटलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, विच डिसीज इज स्प्रेड बाय मॉस्किटो. कोणती बिमारी ही मच्छरांमुळे पसरते? आता मच्छरांमुळे होणाऱ्या बिमाऱ्या. सोपा आहे पहा प्रश्न, अगदी सोपा प्रश्न आहे. पहा, यापैकी कोणत्या रोगाचे संक्रमण मच्छराद्वारे होते? तर उत्तर आहे याचं मलेरिया. क्षयरोग पसरतो का? क्षयरोग म्हणजे टीबी पसरते का? नाही, त्याच्यामुळे पसरत नाही. अतिसार म्हणजे डायरिया होतो का? नाही. हेपॅटायटिस हे सुद्धा होत नाही. तर मलेरियाच हा कशामुळे पसरतो? मॉस्किटोमुळे पसरतो. आता मी तुम्हाला एक महत्वाची इन्फॉर्मेशन देणार आहे, लक्षात ठेवा. चला पहा, इन्फॉर्मेशन काय लक्षात घ्या. मॉस्किटो मच्छरांमुळे 3 बिमाऱ्या होतात. किती बिमाऱ्या? 3 बिमाऱ्या होतात. एक आहे मलेरिया. कोणती बिमारी आहे? मलेरिया. दुसरी आहे डेंग्यू. कोणती आहे? डेंग्यू. आणि तिसरा आहे एलिफंटॅसिस. एलिफंटॅसिसला हत्ती रोग म्हणतात. काय म्हणतात? हत्ती रोग. हत्ती रोग हा सुद्धा कोणामुळे होतो? मॉस्किटोमुळेच होतो. आता महत्वाची गोष्ट, आता मलेरिया बद्दल विचारलं. आता म्हटलं इथं प्रश्न काय होता आपला? मॉस्किटोमुळे होणारा कोणती बिमारी आहे? तर आपण मलेरिया म्हणून टिक केलं, बरोबर आहे. पण कोणता मॉस्किटो? तर लक्षात ठेवा, मलेरिया ही बिमारी फिमेल अनाफिलस मॉस्किटोमुळे होते. फिमेल अनाफिलस मॉस्किटो. फिमेल अनाफिलस मॉस्किटो यामुळे कोणती बिमारी होते? फिमेल अनाफिलस मॉस्किटो जेव्हा चावते तेव्हा आपल्याला कोणती बिमारी होते? मलेरिया. कारण की जेव्हा आपल्याला ती मॉस्किटो चावतो तेव्हा तो आपल्या बॉडीमध्ये हा प्रोटोझोन टाकतो. त्याचं नाव काय होतं? प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स.
चला त्यानंतर डेंगू. डेंगू सुद्धा एका मच्छरामुळेच होतो. त्या मच्छरचं नाव आहे फिमेल एडिस इजिप्टी. एडिस इजिप्टी. इजिप्ती, ठीक आहे, हे त्याचं नाव आहे. आणि हत्ती रोग हा सुद्धा एका मच्छरमुळेच होतो. त्याचं नाव आहे क्युलेक्स. क्युलेक्स मॉस्किटो. तर लक्षात ठेव जा, ही महत्वाची इन्फॉर्मेशन आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. मलेरिया होतो फिमेल अनाफिलस मॉस्किटोमुळं, डेंग्यू होतो फिमेल एडिस मॉस्किटोमुळं, आणि फेलिफंटॅसिस म्हणजे हत्ती रोग होतो क्युलेक्समुळे. तर हे बिमाऱ्या आहेत. यांच्याऐवजी कोणती अशी बिमारी नाही आहे जी मच्छरामुळे होते. मच्छर चावल्यामुळे ह्या तीनच बिमाऱ्या होतात. कळालं? पुढचा प्रश्न. प्रश्न आहे व्हायरस कन्सिस्ट ऑफ. व्हायरस मध्ये काय काय असते? तर व्हायरस मध्ये, हा प्रश्न महत्वाचा आहे आणि हा प्रश्न विचारू शकतात. व्हायरस मध्ये डीएनए असतो, आरएनए असतो आणि प्रथिनाचं आवरण सुद्धा त्याच्यावर असतं. महत्वाचा प्रश्न आहे. काय काय असतं? डीएनए, आरएनए आणि प्रथिनाचे आवरण. हे तिन्ही गोष्टी कशामध्ये असतात? व्हायरसमध्ये असतात. ठीक आहे. आता पहा, यामध्ये तुम्हाला महत्वाची गोष्ट एक सांगायची राहिली की डीएनए म्हणजे काय. इथे देऊन होतं डीएनए. डीएनएचा फुल फॉर्म सर्वांना माहित आहे का? आरएनए म्हणजे काय? आरएनएचा फुल फॉर्म काय? डीएनए म्हणजे डीऑक्सी रायबोज. डीऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिड. डीऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड. हे फुल फॉर्म झाला कोणाचा? डीएनएचा. नंतर आरएनए. आरएनएचा फुल फॉर्म होतो रायबोज न्यूक्लिक ऍसिड. रायबोज न्यूक्लिक ऍसिड. हे कोणाचा फुल फॉर्म झाला? आरएनएचा फुल फॉर्म झाला. हे दोन फुल फॉर्म तुम्हाला सांगायचे होते म्हणून मी पुढच्या पेजवर आलो होतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे द एनआयव्ही वॉज इस्टॅब्लिश इन. म्हणजे काय? राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था कोणत्या वर्षी स्थापन झाली? याचं उत्तर आहे 1952 साली. आता याच्यावर प्रश्न काय विचारतात? सगळ्यात पहिले एनआयव्हीचा फुल फॉर्म काय? एनआयव्ही म्हणजे काय? चला मागेच पाहू. एनआयव्हीचा फुल फॉर्म होतो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ काय? व्हायरोलॉजी. ठीक आहे. ही कधी स्टॅब्लिश झाली, कधी स्थापन झाली? 1952 साली. आणि ही संस्था कुठे आहे? ही संस्था आहे पुण्याला. पुणे महाराष्ट्रामध्ये ही संस्था आहे. कोणती संस्था? एनआयव्ही, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे टोमॅटो विल्ट इज कॉज बाय. टोमॅटो विल्ट ही बिमारी कशामुळे होते? तर ही बिमारी व्हायरसमुळे होते, म्हणजे विषाणूमुळे होते. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. प्रश्न आहे ऑल टाइप्स ऑफ बॅक्टेरिया अँड ब्लू ग्रीन अल्गी. बॅक्टेरिया आणि ब्लू ग्रीन अल्गी बिलॉंग्स टू विच किंगडम. कोणत्या किंगडम मध्ये येतात? कोण कोण? जीवाणू आणि निळे हिरवे शेवाळ हे कोणत्या राज्यात मोडतात? राज्यात म्हणजे कोणत्या? किंगडम मध्ये येतात. तर हे येतात किंगडम मोनेरा मध्ये. कशामध्ये येतात? किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा मध्ये कोण कोण येतं? बॅक्टेरिया येतं आणि ब्लू ग्रीन अल्गी. बॅक्टेरिया म्हणजे काय? जीवाणू, आणि ब्लू ग्रीन अल्गी म्हणजे निळे हिरवे शेवाळ. पुढचा प्रश्न. व्हायब्रिओ टाइप ऑफ बॅक्टेरिया हॅव व्हॉट शेप. व्हायब्रिओ टाइपचा जो बॅक्टेरिया असतो त्याचा शेप कसा असतो? प्रश्न चांगला आहे आणि या बेसिसवर क्वेश्चन हे पीवायक्यू मध्ये आलेले आहेत. एक 2024 लाच विचारला होता बॅसिलस बद्दल. इथं कशाबद्दल प्रश्न विचारला मी तुम्हाला? कोणाचा शेप विचारला? व्हायब्रिओचा. व्हायब्रिओ हा जो जीवाणू आहे त्याचा आकार विचारला मी. याचा आकार असतो कसा? कॉमा शेप. कसा असतो? कॉमा शेप. लक्षात ठेव जा, व्हायब्रिओचा आकार कसा आहे? अल्पवक्र म्हणजे कसा? कॉमा शेप. आता मी समोर सांगतो, पहा लक्ष द्या. सर्पिल कोणाचा आहे? सर्पिल म्हणजे स्पायरल. कोणाचा असतो? स्पिरिलियम. स्पिरिलम नावाचा जो बॅक्टेरिया असेल त्याचा शेप कसा असतो? सर्पिल म्हणजे स्पायरल. नंतर गोलाकार. स्पायरल कोणाचा असतो? गोलाकार म्हणजे स्पेरिकल. स्पेरिकल म्हणजे गोलाकार. गोलाकार कोणाचा असतो? कॉकसचा असतो. COCCUS. कॉकसचा शेप कसा असतो? गोलाकार. काठीसारखा कोणाचा असतो? तर बॅसिलसचा असतो. बॅसिलसचा असतो. ठीक आहे. बॅसिलसचा जो आकार आहे तो काठीसारखा असतो, म्हणजे रॉड शेप असतो. रॉड शेप कोण? बॅसिलस. स्पेरिकल कोण? कॉकस.
अल्पवक्र कोण? व्हायब्रियो. सर्पिल कोण? स्पेरिलम. तर असे महत्वाचा प्रश्न होता. समजलं सर्वांना? पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज अ युनिसेल्युलर अर्गी. खालीलपैकी कोणते एक कोशिक शैवाळ आहे? असे शैवाळ कोणते जे युनिसेल्युलर आहे, म्हणजे तो एका सेलने बनलेला आहे. युनिसेल्युलर म्हणजे काय? एका सेलने बनलेला. एका सेलने म्हणजे एका कोशिकेने बनलेला. तो कोण आहे? क्लोरेला. क्लोरेला हा असा शैवाळ आहे जो किती सेलने बनलेला आहे? एका सेलने बनलेला आहे, म्हणजे तो युनिसेल्युलर आहे. पुढचा प्रश्न आहे, हाऊ इज ट्युबरक्युलोसिस टीबी इज प्रायमरीली स्प्रेड. टीबी पसरते कशी? प्रश्न काय? क्षयरोग कसा पसरतो, म्हणजे टीबी पसरते कशी? तर पहा, मी काय महत्वाच्या गोष्टी सांगतो, लक्ष द्या. टीबी ही आपण काय म्हणतो त्याला, की पाणी पिणं, पाणी, अन्न यामार्फत पसरत नाही. जर एखाद्या व्यक्तीला टीबी असेल आणि तो खोकलत असेल तर त्याच्या जवळपास जर तुम्ही असाल तर तुम्हाला टीबी होण्याची शक्यता आहे. त्याच्याशिवाय दुसरं कोणतेही माध्यम नाही ज्यामुळे काय पसरेल? क्षयरोग पसरेल, टीबी पसरेल. टीबी ही हात मिळवण्यानं पसरत नाही, सोबत अन्न जेवल्यानं पसरत नाही, पाणी पिल्यानं पसरत नाही, किंवा मच्छर चावला तरी पसरत नाही. तर ती पसरते फक्त कशामुळे? तर जेव्हा तो खोकलत असेल किंवा शिंकत असेल, त्याच्या आजूबाजूला जर आपण असेल तर आपल्याला ती बिमारी होऊ शकते. पर्याय पहा, दूषित अन्नाद्वारे होत नाही, संक्रमित पृष्ठभागाशी थेट संपर्क साधून होत नाही, हवेतील थेंबाद्वारे, उच्छ्वास किंवा शिंकांमुळे. तर पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. कळालं? तर ट्युबरक्युलोसिस कशामुळे पसरतो याचं उत्तर आलं आपल्याला. पुढचा प्रश्न, विच व्हायरस कॉजेस स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लू ही बिमारी कोणत्या व्हायरसमुळे होते? याचं उत्तर सरळ सरळ आहे, इन्फ्लुएन्झा व्हायरस. त्याला आपण H1N1 म्हणतो. काय म्हणतो? H1N1. हेपॅटायटिस बी या व्हायरसमुळे हेपॅटायटिस बी नावाची बिमारी होते. हेपॅटायटिस बी याच्यामुळे कोणती बिमारी होते? हेपॅटायटिस बीच होते. ठीक आहे, हेपॅटायटिस बी ही बिमारी कोणामुळे होते? हेपॅटायटिस बी मुळे होते. HIV मुळे कोणती बिमारी होते? एड्स. कोणती बिमारी होते? एड्स. एड्स ही बिमारी कोणामुळे होते? HIV मुळे. आणि झिका विषाणूमुळे कोणती बिमारी होते? झिकाच होते. ठीक आहे, झिका. आणि ही बिमारी जी आहे ती आफ्रिकेमध्ये भयानक पसरली होती मागच्या वेळेस. भयानक ही बिमारी पसरली होती. हा विषाणूमुळे होणारीच एक बिमारी आहे. कोणती? झिका. आणि ती होते सुद्धा कोणत्या विषाणूमुळे? झिकाच विषाणूमुळे होते. पुढचा प्रश्न, हाऊ डू डिसीज लाईक डेंग्यू स्प्रेड. डेंग्यू रोग कसा पसरतो? आता मी एक्सप्लेन केलं तुम्हाला. डेंग्यू हा कशामुळे पसरतो? मच्छरांच्या चावल्यामुळेच पसरतो. दूषित पाण्यामुळे पसरतो का? नाही, मच्छरांच्या चाव्याद्वारे पसरतो. हवेतील थेंबाद्वारे पसरतो का? नाही, हवेतील थेंबाद्वारे कोण पसरतो? टीबी, निमोनिया. नंतर संक्रमित व्यक्तीच्या थेट संपर्कात येणं पसरतो का? नाही. याच्यामुळे काय फरक होऊ शकतो? संक्रमित व्यक्तीच्या फंगल इन्फेक्शन पसरू शकतात. फंगल इन्फेक्शन हे पसरू शकतात फक्त या मार्गाने. दुसरा प्रश्न, विच ऑफ दिस डिसीज इज स्प्रेड बाय कंटॅमिनेटेड वॉटर. कंटॅमिनेटेड वॉटर म्हणजे खालीलपैकी कोणता रोग दूषित पाण्यामुळे पसरतो? दूषित पाण्यामुळे कोणता रोग पसरतो याच्यापैकी? अतिसार, स्वाईन फ्लू, हेपॅटायटिस, खाज. खाज हे फंगल इन्फेक्शन आहे, हे त्याच्यानं होत नाही दूषित पाण्यामुळे. ठीक आहे, स्वाईन फ्लू हे डुकरांमुळे होतो, बरोबर आहे. त्यानंतर हेपॅटायटिस ही एक व्हायरसमुळे होणारी बिमारी आहे. तर उरला काय? अतिसार म्हणजे डायरिया. डायरिया हा कशामुळे होतो? दूषित पाण्यामुळे. फक्त दूषित पाण्यामुळेच होतो का? नाही, दूषित पाण्यासोबत दूषित अन्न सुद्धा. जर तुम्ही कुठचंही उघड्यावरचं अन्न खाल्लं तर तुम्हाला डायरिया होऊ शकतो. म्हणून अन्न हे आपल्या घरचंच खायचं, बाहेरचं अन्न खाणं जवळपास टाळायचं. कळालं सर्वांना? पुढचा प्रश्न, व्हॉट इज द करंट नंबर ऑफ डायबिटीज पेशंट इन इंडिया. आपल्या भारतामध्ये मधुमेहाचे किती रुग्ण आहेत? मधुमेह म्हणजे काय? डायबिटीज. आणि याचे रुग्ण किती आहे आपल्या भारतामध्ये सध्या? तर याचे जवळपास 10 कोटी रुग्ण आपल्या भारतात आहे. म्हणजे ही बिमारी एवढी भयंकर प्रमाणात आपल्या भारतात पसरलेली आहे. आणि याच्या मागे सर्वात महत्वाचं जे कारण आहे ते आहे आपला दैनंदिन, काय म्हणू आपण त्याला, दैनंदिन आपलं व्यवहार. आपण एक्सरसाइज करत नाही, त्यामुळे सुद्धा ही बिमारी जास्त प्रमाणात काय होत आहे? पसरत आहे.
कळालं? तर 10 कोटी लोकांना मधुमेह सध्या आहे. पुढचा प्रश्न, विच हॉर्मोन कंट्रोल द शुगर लेवल? म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारा हॉर्मोन कोणता आहे? कोणता हॉर्मोन आहे जो ब्लड मधल्या रक्तातल्या साखरेचे प्रमाण कंट्रोल करतो? त्याचं नाव आहे इन्सुलिन. कोणतं? पर्याय क्रमांक 2. आता तुम्ही म्हणसाल मग सर ग्लुकॅगॉन काय, ऍड्रिनॅलिन काय, थायरॉक्सिन काय? तर पहिले मी तुम्हाला इन्सुलिन बद्दल माहिती देतो, लक्ष द्या. सगळ्यात पहिले आपल्या बॉडीमध्ये पॅनक्रियाज नावाची ग्लँड आहे. काय आहे? पॅनक्रियाज. पॅनक्रियाज नावाची काय आहे? एक एंडोक्राइन ग्लँड आहे. त्याच्यामध्ये बीटा सेल राहतात. कोणते सेल? बीटा. याला बीटा असं डिनोट करतात बरं. बीटाला असं डिनोट करतात. त्याला लिहितो मी इथं बीटा सेल. ठीक आहे. अशा सेल्स राहतात. कशामध्ये? पॅनक्रियाज मध्ये बीटा सेल राहतात. आणि ह्या बीटा सेल एक हॉर्मोन सिक्रेट करतात. त्या हॉर्मोनचं नाव आहे इन्सुलिन. कोणतं नाव आहे? इन्सुलिन. आणि हा इन्सुलिन जो आहे तो आपल्या बॉडीमध्ये, आपल्या रक्तामध्ये असणाऱ्या शुगरची लेवल बरोबर ठेवतो. आणि शुगरची लेवल वाढणं म्हणजे डायबिटीज मेलिटस होतं विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. डायबिटीज मेलिटस म्हणतात त्याला. रक्तातील शुगर. ठीक आहे. रक्तातील साखर म्हटलं काय म्हणायचं? डायबिटीज मेलिटस. आणि दुसरं एक प्रमाण राहतं ते डायबिटीज इन्सिपिडस राहतं. ठीक आहे. चला पुढे पाहूया. हा, द 5 किंगडम क्लासिफिकेशन प्रपोज्ड बाय व्हिटेकर प्रायमरीली एक्सक्लूड विच ग्रुप? म्हणजे काय? व्हिटेकरच्या पंचराज्य वर्गीकरणात कोणता गट समाविष्ट नाही? आता हे प्रश्न सगळ्यांनाच माहित आहे की 5 किंगडम क्लासिफिकेशन कोणी सांगितलं? सगळे सांगतात R.H. व्हिटेकरनी सांगितलं. बरोबर आहे. पण मला सांगा याचा प्रश्न काय आहे? कोणता ग्रुप याच्यामधला इन्व्हॉल्व त्याच्यात नाहीये? त्याने जे 5 नावं सांगितले 5 किंगडम, त्याच्यापैकी कोण नाही आहे याच्यातला? मला सांगा. पहिलाच आहे की नाही? विषाणू. विषाणू येतो का त्याच्यामध्ये? नाही येत. बॅक्टेरिया हो येतात ना, येतात. कशामध्ये येतात? मोनेरामध्ये. त्यानंतर कवक, हे वेगळं किंगडम आहे. प्रोटिस्टा, प्रोटिस्टा बी आहे ना, आहे का नाही? प्रोटिस्टा आहे, मोनेरा आहे, फंगाय आहे. कवक म्हणजे काय? फंगाय आहेत ना. ठीक आहे. म्हणजे विषाणू त्यानं काय केलं? इन्व्हॉल्व केलं नाही. कोणाला? विषाणूला इन्व्हॉल्व केलं नाही. कोणा? R.H. व्हिटेकर. पुढचा प्रश्न, द 5 किंगडम क्लासिफिकेशन वॉज प्रपोज इन द इयर? प्रश्न हे आहे की R.H. व्हिटेकर सगळ्यांनाच माहित झालेला आजकाल. मग आता TET वाले कशाला प्रश्न विचारतील? ते मग ते प्रश्न विचारतील ना, कधी सांगितलं त्याने? तर कधी केलं? 1969. लक्षात ठेवजा सर्वांनी. व्हिटेकरने पंचराज्य वर्गीकरण कोणत्या वर्षी मांडले? 1969. 1969 मध्ये त्यानं ते सांगितलं आपल्याला. पुढचा प्रश्न, स्ट्रक्चर यूज फॉर मुवमेंट इन प्रोटिस्ट आर? प्रोटिस्ट मध्ये हालचालींसाठी कोणते अवयव असतात? हो, ते हालचाल कशा मार्फत करतात? कोण? प्रोटिस्ट. तर ते करतात सिलिया, फ्लॅजेला आणि सुडोपोडिया या अवयवांद्वारे ते काय करतात? हालचाली करतात. कोणकोणते आहेत? सिलिया, फ्लॅजेला आणि सुडोपोडिया. पुढचा प्रश्न आहे किंगडम प्रोटिस्टा इन्क्लूड? किंगडम प्रोटिस्टामध्ये काय काय येतं? तर किंगडम प्रोटिस्टामध्ये शैवाळ येतात आणि प्रोटोझोन येतात. काय येतात? शैवाळ म्हणजे अलगी आणि प्रोटोझोन, प्रोटोझोआ. कळालं का? हे कशामध्ये येतात? कोणत्या याच्यामध्ये? किंगडम प्रोटिस्टामध्ये येतात. पुढचा प्रश्न, द सेल वॉल ऑफ फंगाई इज मेड ऑफ? फंजायची जी सेल वॉल असते ती कशाने बनलेली असते? सेल वॉल म्हणजे काय? पेशी भित्ती. कशाने बनलेल्या असतात? तर ते बनलेले असतात किटिन. त्याला कायटिन म्हणतात. ठीक आहे. कायटिन बनलेले असतात. कोणाची? फंजायची. लक्षात ठेवजा, महत्वाचं आहे. फंजाई म्हणजे काय? कवक. कवकांच्या पेशी भिंती कशाने निर्माण होतात? तर किटीने निर्माण केल्या जातात. महत्वाचा प्रश्न आहे, येऊ शकतो. पुढचा प्रश्न, द थ्रेड लाईक स्ट्रक्चर सीन इन फंगाय आर कॉल्ड? म्हणजे काय? फंजाय मध्ये दिसणाऱ्या दोरक्यासारखा रचनेला काय म्हणतात? दोऱ्यासारखी रचना आहे बरं ती. त्याला काय म्हणतात? तर त्याला हायफी म्हणतात. काय म्हणतात? हायफी. लक्षात ठेवजा. थ्रेड लाईक स्ट्रक्चर म्हणजे दोरक्यासारखी रचना, त्याला काय म्हणतात? हायफी म्हणतात. सिलिया म्हणतात का? नाही. सुडोपोडिया म्हणतात का? नाही. फ्लॅजेला म्हणतात का? नाही. हे तिन्ही आपण हालचालींसाठी उपयोग करतो. हा करतो का? कळलं? पुढे द न्यूट्रिशनल मोड सॅप्रोफायटिक ऍब्सॉर्प्शन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ? म्हणजे काय? सॅप्रोफायटिक शोषणाद्वारे
पोषण घेणारे सजीव कोणत्या राज्यात येतात, कोणत्या किंगडम मध्ये येतात? एकच उत्तर आहे फंगाय, दॅट इज फंजाय. कळालं? पुढचा प्रश्न, हाऊ इज एड्स डायग्नोज्ड? म्हणजे एड्स कसे निदान केले जाते? पर्याय काय काय आहे पहा. फक्त लक्षणांवरून, इलिसा टेस्ट द्वारा, शारीरिक तपासणीद्वारे, सिटी स्कॅनद्वारे. तर पहा, एड्सचं निदान करायचं असेल तर फक्त एकच टेस्ट आहे, तिचं नाव आहे इलिसा. त्या इलिसाचं फुल फॉर्म सांगतो, एड्सचं काय आहे, कोणते कशामुळे होते तेही आपण पाहूया. पहा पुढच्या स्लाइडवर सांगतो तुम्हाला समजा. सगळ्यात पहिले एड्स, ठीक आहे, AIDS, एड्स. याचा फुल फॉर्म होतो acquired immunodeficiency syndrome. ठीक आहे, काय acquired immunodeficiency syndrome, AIDS. एड्स ही बिमारी कशामुळे होते? तर ही HIV नावाच्या व्हायरसमुळे होते. कशामुळे होते? विषाणूद्वारे. लक्षात ठेवतो, काय विषाणू आहे, विषाणूमुळे होणारी बिमारी आहे कोणती? एड्स. एड्स ही बिमारी कशामुळे होते? विषाणूमुळे. आणि त्या विषाणूचं नाव काय आहे? HIV. आता HIVचा फुल फॉर्म पहा, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. कळालं? ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस म्हणजे कोणाचा फुल फॉर्म आहे हा? HIV. HIV हा काय आहे? विषाणू आहे, त्याच्यामुळे कोणती बिमारी होते? एड्स. नंतर नेक्स्ट, मी टेस्टचं नाव काय सांगितलं आता? इलिसा. ही टेस्ट केली जाते ज्याद्वारे कळतं की कोणत्या व्यक्तीला एड्स आहे का नाही. तर या इलिसाचा फुल फॉर्म काय आहे पहा, एन्झाईम लिंक्ड इम्युनो सॉर्बंट असे. कळलं? एन्झाईम लिंक्ड इम्युनो सॉर्बंट असे म्हणजे काय? इलिसा. आणि या टेस्टद्वारे आपण कोणाचं निदान करतो? एड्स कशामुळे होतो? विषाणूमुळे. कोणत्या विषाणूमुळे? HIV. HIVचा फुल फॉर्म ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. कळालं? सोपं होतं. पुढचा प्रश्न आहे, हाऊ सून डू सिम्पटम्स ऑफ रॅबिज अपियर आफ्टर अन ॲनिमल बाईट? म्हणजे काय? रेबीजचे लक्षणे कधी दिसायला सुरुवात होतात? प्रश्न भयानक काय की बा रेबीज हा जो आहे, ही बिमारी तुम्ही ऐकलं असेल रेबीज बद्दल, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो सुद्धा. पहिले पहा की याचे लक्षण कधी दिसायला सुरुवात होतात. तर 90 ते 175 दिवसात सुरू होते. कोणाचे लक्षणे दिसणार? रेबीज. आता या रेबीज बद्दल पूर्ण डिटेलमध्ये माहिती घेऊया आपण. पहा, रेबीज ही बिमारी जी आहे, ही 4 प्राण्यांमुळे होऊ शकते. आपल्याला सर्वांना फक्त एकच नाव माहिती आहे, कुत्रा चावला की रेबीज होते, बरोबर आहे. पण एक कुत्रा चावल्याने होत नाही मित्रांनो. पहा, मी काय काय लिहून देतो त्याकडे लक्ष द्या. कुत्रा एक, मांजर चावल्याने सुद्धा काय होऊ शकतो? रेबीज होऊ शकतो. अजून ससा जरी चावला ना तरी पण रेबीज होऊ शकतो. अजून माकड. ठीक आहे, या 4 प्राण्यांनी जर का तुम्हाला चावा घेतला तर तुम्हाला रेबीज नावाची बिमारी होऊ शकते. कुत्रा असू द्या, डॉग, कॅट, रॅबिट और मंकी, या सगळ्यांच्या बाईटमुळे कोणती बिमारी होऊ शकते? रेबीज. आणि रेबीज ही ऍक्च्युली कोणती बिमारी आहे? विषाणूमुळे होणारी बिमारी आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे. ठीक आहे, व्हायरल म्हणजे कशामुळे होते? विषाणूमुळे होणारी बिमारी आहे कोणती? रेबीज. रेबीजची ओळख काय माहिती आहे? रेबीज जर एखाद्या व्यक्तीला झाला, हे ओळखतात कसं डॉक्टर लोक? तर त्याला एक विशिष्ट प्रकारचा सिम्पटम दिसतो त्याच्यामध्ये, दॅट इज कॉल्ड हायड्रोफोबिया. हे सिम्पटम त्याच्यामध्ये दिसते ज्या व्यक्तीला काय होतं? रेबीज होतं. तर पहा, हायड्रोफोबिया म्हणजे काय? पाण्याची भयंकर भीती. लक्षात ठेवा.
तो पाणी पिऊच शकत नाही. तो पाणी पाहला की जरा घाबरतो, त्याला पाण्याची भयंकर भीती होती. कळालं? तर हायड्रोफोबिया हे सिम्पटम आहे कोणाचं? रेबिसचं. रेबिस फक्त कुत्रा चावल्यानेच होतो का? नाही, तर कुत्र्यासोबत मांजर, ससा, माकड जरी चावला तरी आपल्याला रेबिस होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, माझं हे सेशन आवडलं असेल तर माझ्या सेशनला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला माझा हे व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.